नमस्कार प्रेक्षकांनो, कसे आहात सगळे? स्वागत आहे तुमचं भावनांचा प्रवास या चॅनलवर. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, म्हणजे सिरियलचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. मित्रांनो, ठरलं तर मगच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन आता सायलीचा लहानपणीचे फोटोज किंवा काही वस्तू शोधण्यासाठी आश्रमात जाणार आहे आणि त्यात त्याला सायली आणि प्रियाचं लाल गाठोडं गायब दिसतं. तर आता पूर्णपणे अर्जुनला प्रियावर डाऊट येणार आहे. तर बघूया प्रेक्षकांनो, आजचा भाग खूप छान आहे, अजिबात मिस करू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आता कल्पना कालच्या एपिसोडमध्ये खूप भावूक झाली असते आणि आता तिने सायलीला लेक म्हणून स्वीकारलं असते आणि पूर्वीसारखं यांचं नातं आपल्याला परत पाहायला मिळतं. तर त्यानंतर आता कल्पना म्हणते सायलीला, आईला मिठी नाही मारशील का? तर त्यावर आता सायली पण खूप इमोशनल झाली असते आणि घरातले सगळे हे बघून खूप आनंदी होतात. तर आता सायली आई असं म्हणते आणि लगेच कल्पनाला मिठी मारते आणि त्यानंतर हे सगळे जण बघून खुश होत असतात. तितक्यात कल्पना आता सायलीच्या डोक्यावरची पप्पी घेते. अर्जुनच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू असतात आणि सायली सुद्धा आता परत इमोशनल झाली असते आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो, चला आज खऱ्या अर्थाने सुभेदारांच्या घरात सण साजरा होतोय असं वाटतंय. त्यावर आता सगळे खुश असतात. तितक्यात आता अश्विन नाक खूप असतो आणि म्हणतो, हो सगळे खुश आहेत, आनंदात आहेत आणि घरच्या सुनेला मिळावा तो मानही मिळतोय. तर आता प्रताप अश्विनला म्हणतो की तो मिळायलाच हवा अश्विन, कळलं? आणि आता तू सुद्धा आनंदाने पूजेत सामील हो. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, बरं रविराज, प्रतिमा आणि सायली तुम्ही तिघेही आता प्रतिष्ठापना करा. त्यानंतर आता रविराजने प्रतिमा होकार देतात आणि आता सायलीला कल्पना म्हणते, घे बाळा कर पूजा. आणि मग सुभेदारांच्या घरात खूप आनंदाने वाजत गाजत मूर्तीची प्रतिष्ठापना होते आणि त्यानंतर कल्पना छान सायली अर्जुनला टिक्का वगैरे लावते. त्यानंतर सगळेजण बाप्पासमोर हात जोडतात, मूर्तीची प्रतिष्ठापना करतात. पण मात्र सुमनचं लक्ष लागत नसतं. आता सुमन विचार करत असते की नागराज कुठे राहिले? इतका आनंदाचा प्रसंग आहे पण हे अजून नाही आलेत, कुठे गेले असतील हे, असं तिच्या मनात आता विचार फिरत असतात. तितक्यात इथे आता अर्जुन आणि सायली पूजेची सगळी तयारी करतात. आता सुभेदारांकडली मूर्ती तर खूप सुंदर असतेच, पण त्याला पूजा केल्यानंतर आणखीच शोभा येते. त्यानंतर तर सुभेदारांकडे छानपैकी आरती होते आणि सगळेजण आनंदी असतात. त्यानंतर थोड्याच वेळात तिथे रविराज आणि प्रतिमा येते आणि रविराज, प्रतिमा आणि सायली सगळे तिघजणही मिळून आरती करतात सोबत आणि बाप्पाच्या मनाप्रमाणे अगदी खरी आई वडील आणि तिची मुलगी सोबत मिळून बाप्पाची आरती करत असतात. तर आता बघा, हे बघून कल्पनाच्या मनात एक विचार येतो आणि प्रेक्षकांनो आता कल्पना मनात विचार करू लागते की प्रतिमा आणि भाऊजींचं कुटुंब किती छान होतं ना, पण याला कोणाची दृष्ट लागली? तन्वी यांना सापडली खरी, पण आता असं वाटतं की नसती सापडली तर बरं झालं असतं. असं आरती करतानाच कल्पनाच्या मनात विचार येऊ लागतो. तर अश्विन एका कोपऱ्यात उभा असतो, जसं काही हा या घरचा भागच नाही आहे आणि बिलकुल इंटरेस्टेड नाही या गोष्टींमध्ये. दूर मागे एका कोपऱ्यात असा अश्विन उभा असतो आणि टाळ्या वाजवत असतो. आणि आता अर्जुन आरती करताना सायलीकडे बघतो आणि मनात विचार करतो की बाप्पा, सायली ना खूप मनापासून तुझी भक्ती करतेय. आज तिला जशी तिची सासू परत मिळाली तसेच तिला तिचे खरे आई वडील सुद्धा लवकर मिळू दे. पण मी त्यांना कसं शोधू? एकतरी धागा मिळू दे बाप्पा. बाप्पा मला एकतरी धागा मिळू दे, तो शोधून मी म्हणजे सायलीच्या खऱ्या आईबाबाला सायलीची भेट करू शकतो. सायली म्हणते की तू नेहमी मदत करतोस, नेहमी मार्ग दाखवतोस. तिचा विश्वास खरा ठरून मला मार्ग दाखव बाप्पा. तर अर्जुन भावूक झाला असतो आणि हे सगळं तो मनात बोलून दाखवत असतो बाप्पाला आणि कसला तरी खूप गंभीर विचार करत असतो. आणि त्यानंतर अर्जुन आता डोळे लावून घेतो तर त्याच्या डोळ्यासमोर ते लाल गाठोडं येत असतं. जेव्हा अर्जुन आणि सायली एकदा पोलीस स्टेशनमध्ये गेले असते आश्रमातल्या सगळ्या वस्तू चेक करण्यासाठी. आता अर्जुनच्या लक्षात येतं की त्याला लवकरात लवकर आता आश्रमात जाऊन गाठोडा शोधावा लागणार आहे आणि तो आता बाप्पाला धन्यवाद करतो, कारण आता त्याला असं वाटत असतं बाप्पानेच त्याला सुचवलं आहे आणि अर्जुन आता खूप खुश होतो. आता आरती झाली असते आणि आता कल्पना लगेच सायलीच्या हाती प्रसादाची वाटी देते आणि म्हणते, सायली हे घे, सगळ्यांना प्रसाद वाट हा. आणि सुमन मात्र आता नागराची वाटच बघत उभी असते. तर सायली अश्विनकडे जाते तर अश्विन तिला इग्नोर करत तिथून सरळ निघून जातो आणि बाप्पासमोर हात जोडतो. तरीही सायली बिचारी त्याच्या मागे मागे येते. परत तिथून अश्विन आता निघणार असतो. तितक्यात आता सायली आवाज देते आणि म्हणते, अश्विन भाऊजी प्रसाद घ्या ना. आता सगळेजण हे बघत असतात. तर त्यावर हा बघा, अश्विन उद्धट बोलतो आणि म्हणतो, या घराच्या दुसऱ्या सुनेसाठी प्रसाद पाठवला जाणार आहे का? नाही ना, मग मलाही नको. मी इथे फक्त बाप्पाकडे तन्वीसाठी प्रार्थना करायसाठी उभा राहिलो होतो, बस. आता हे सगळ्यांना खटकतं आणि सायली आता अश्विनला आवाज देत राहते. अश्विन तिथून निघून जातो. तो तिथून आता तन निघून गेल्यावर कल्पना म्हणते, याला अक्कल कधी येईल ना, देव जाणे बापा. त्यानंतर आता रविराज म्हणतो, हे खरं तर आमच्या मुलीमुळे होत आहे सगळं. आणि प्रतिमासुद्धा म्हणते की अश्विन खरं तर आदर्श नवरा आहे, पण खरं तर तो आदर्श मुलगा होऊच शकत नाही आहे. तर आता सायली म्हणते प्रतिमाला, जाऊ द्या प्रतिमा आत्या, त्यांना एक दिवस कळेलच की ते चुकीच्या व्यक्तीची बाजू घेत आहेत. त्यानंतर आता प्रताप म्हणतो, पण जाऊ द्या आता, तुम्ही हे सगळं काहीही विचार नका करू, सगळ्यांचा मूड अगदी छान आहे, तो छानच राहू द्या.
आणि त्यानंतर आता प्रताप म्हणतो, अगं सायली मला पटकन प्रसाद दे, मला एक खूप महत्त्वाची मीटिंग करायची आहे. त्यानंतर सायली एक एक करत सगळ्यांना प्रसाद देते आणि प्रताप त्याच्या खोलीत जातो त्याची ऑनलाईन मीटिंग करण्यासाठी. तर सुमन आता वाटच बघत असते नागराजची आणि तिथेच उभी असते वाड्यात. तर तितक्यात आता प्रतिमाचं लक्ष जातं आणि प्रतिमा म्हणते, सुमन तुझं आज काही भिनसलं आहे का गं? नाही म्हणजे तू खूप गप्पच आहेस म्हणून विचारलं. त्यावर आता सुमन म्हणते, नाही नाही असं काही नाही आहे, ठीक आहे मी. तर प्रतिमा आता विचारते सुमनला, नागराज भाऊजी येणारच नाही आहेत का? तर त्यावर आता सुमन म्हणते, ते उशिरा येईल असं म्हणाले होते. तर आता प्रतिमा म्हणते, बरं. तितक्यात आता तिथे अस्मिता येते आणि सायलीला म्हणते, सायली नंदीला प्रसाद नाही का देणार? तर सायली म्हणते, घ्या घ्या. आणि त्यानंतर आता अस्मिता म्हणते, थँक्यू हा सायली, कधी एकदाचा तुझ्या हातचा प्रसाद खाते ना असं झालं होतं मला. आणि आता मोदक मिळणार आहेत ना मला? तर सायली म्हणते, आता प्रसाद घ्या तुम्ही, मोदक तयारच आहे. आता अस्मिता खूप नॉर्मल वागत असते आणि आता कल्पनाचं लक्ष जातं याकडे. तर आता कल्पना म्हणते, अस्मिता तू सायलीशी अगदी गोड कशी बोलतेस गं? नाही म्हणजे आता 10 मिनिटापूर्वी तर तू म्हणाली होतीस ना की तू सायलीला पूजासुद्धा करू देणार नाही आहेस म्हणून, मग आता हे काय अचानक? तर त्यावर आता अस्मिता जोराजोराने हसू लागते आणि आता तिच्या मागोमाग प्रतिमासुद्धा हसते आणि अर्जुनसुद्धा. आता कोणाला काही कळतच नसतं काय सुरू आहे म्हणून. आता कल्पना विचारते अस्मिताला, काय झालं? त्यानंतर सगळ्यांकडे बघत आता कल्पना म्हणते, तुम्ही सगळे असं हसतायत का? त्यानंतर आता कल्पना म्हणते सायलीला, सायली तुला काही माहिती आहे का गं? तर सायली म्हणते, नाही हो. आणि आता सायली अर्जुनला विचारते, अहो काय झालं, असे का हसताय तुम्ही? तर त्यावर आता अस्मिता म्हणते, आम्ही हसतोय कारण. तर आता अर्जुन अस्मिताला गप्प बसवण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, कारण चुप बस. तर आता अस्मिता काही ऐकत नाही आणि म्हणते, आमचं नाटक कारण सक्सेसफुल झालंय आणि सुपर डुपर हिट झालंय. तर आता कल्पनाला प्रश्नच पडतो आणि कल्पना म्हणते, नाटक? कुठलं नाटक? कोणतं नाटक? तर त्यावर आता प्रतिमा म्हणते, अस्मिताला चल सांगूनच टाकूया, तसंही हे गोष्ट पोटात ठेवून मला खूप त्रास व्हायला लागलाय आता. तर अस्मिता म्हणते, सांगते सगळं सांगते. मी सायलीला त्रास देणं, डॅडने तिला ओरडणं, हे सगळं खोटं होतं, हा एक प्लॅन होता. आणि त्यानंतर आता अस्मिता सगळं काही ते सांगू लागते की कसा अर्जुनने या दोघांना खोलीत बोलावलं असतं प्रताप आणि अस्मिताला, आणि त्यांनी प्लॅन बनवला असतो. त्यानंतर आता कल्पना अस्मिताचा कान पकडते आणि म्हणते, अस्मिता आईशी असं वागतात का? आणि आता सगळेजण हसू लागतात. तर आता अस्मिता म्हणते सायलीला, सॉरी हा सायली, पण आमच्या नाटकाचा हवा तसा परिणाम झालाय. तर सायली म्हणते प्रतिमाला, का हो प्रतिमा आत्या तुम्ही पण यांना सामील झालात? तर प्रतिमा म्हणते, अगं खरं तर हे मला आणि प्रतापला अजिबात आवडलं नव्हतं, पण आता तुझ्या चेहऱ्यावरचा हा हसू बघितला ना, मग आता वाटलं की झालं ते चांगलंच झालं. आणि आता चैतन्य, विमल सगळेजण आनंदी होतात हे ऐकून. आणि आता अस्मिता फॉर्मली आता सायलीचा हात पकडते आणि म्हणते, सायली खरंच सॉरी हा, जर मी तुला काही चुकीचं बोलले असेल ना तर त्याचं वाईट वाटून घेऊ नकोस, मला माफ कर हा. आणि अस्मिता आता सायलीला मिठी मारते. त्यानंतर आता सायली म्हणते, अस्मिता ताई काही होत नाही, तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, पण आता ही सुपीक कल्पना कोणाच्या सुपीक डोक्यात आली आहे ना हे मला चांगलंच माहिती आहे, असं अर्जुनकडे बघत सायली म्हणते. तर आता कल्पना विचारते, कोणाच्या? तर आता सायली म्हणते, तुमच्या लेकाच्या, नाही तर दुसऱ्या कोणाच्या डोक्यात येणार आहे अशी कल्पना. आता कल्पना अर्जुनकडे बघते आणि अर्जुन आता कान पकडतो आणि म्हणतो, सॉरी मम्मा. आणि आता अर्जुन कल्पनाला मिठी मारतो. त्यानंतर आता प्रतिमा म्हणते, सायली तू तुझ्या नवऱ्याला ना अगदी व्यवस्थित ओळखतेस, यानेच पडवलं होतं आम्हाला. त्यानंतर आता सगळे हसू लागतात, पण आता अर्जुनच्या मनात एक विचार येतो की त्याला आश्रमात लवकरात लवकर जायला हवं आणि तिथे जाऊन सायलीचं गाठोडं शोधायला हवं. त्यानंतर आता अर्जुन चैतन्याला खुणावतो की बाहेर चल म्हणून. त्यानंतर आता रविराज म्हणतो सगळ्यांना की याला रिव्हर्स सायकोलॉजी म्हणतात आणि एक वकीलच उत्तमरित्या ते वापरू शकतो. त्यानंतर आता चैतन्य बघा काय करतो. चैतन्य म्हणतो, पण हे सगळं होताना आता सायली वहिनीला त्रास होत होता, ते तर अर्जुनला अजिबात बघवत नव्हतं काय. त्यावर आता रविराज म्हणतो, अरे चैतन्य म्हणूनच बायकोपासून काहीही लपवून ठेवायचं नसतं अर्जुन, लक्षात ठेव हा. तर आता अर्जुन म्हणतो, हो आहे लक्षात आहे, मी बायको काही असं आम्ही लपवत नाही, पण आता मला अर्जंट बाहेर जावं लागणार आहे, काम आहे म्हणून आताच्या आता निघावं लागेल. तर कल्पना म्हणते, अरे मग जेवून जा ना. अर्जुन आता नकार देतो आणि म्हणतो, नाही एक अर्जंट मीटिंग आली आहे तर मला जावं लागेल. आणि आता अर्जुन डोळे असे मोठे करतो आणि चैतन्याला म्हणतो की अर्जंट जावं लागणार आहे मीटिंगसाठी. तर आता चैतन्याच्या लक्षात येतो की अर्जुन काहीतरी खोटं बोलतोय घरी. तर आता चैतन्यसुद्धा यात सामील होतो आणि म्हणतो, हो एक मीटिंग आहे आमची, आम्ही निघतो लगेच. तर आता अर्जुन म्हणतो कल्पनाला, डोंट वरी, आम्ही लंचपर्यंत येऊच. आणि दोघेजण तिथून निघून जातात. आणि त्यानंतर परत आता सायली आणि अस्मिता मिठी मारतात, जसं या जुन्या मैत्रिणी आहेत आणि आता परत चांगले आणि एकत्र झाले आहेत. इतक्यात सायलीच्या आता काहीतरी लक्षात येतं आणि सायली म्हणते, मी जरा आलेच हा पटकन. आणि सायली धावतच जाते आणि अर्जुनला आवाज देते आणि अर्जुन आणि चैतन्य गार्डनमध्ये असतात. तर सायली त्याला थांबवते आणि म्हणते, ओ थांबा. आता अर्जुन हळूच आवाजात म्हणतो चैतन्याला, आता हे 100 प्रश्न विचारणार, कुठे जात आहेत, कधी येणार, चला पटकन. चैतन्य म्हणतो, निघून जाऊया. तर आता निघत असतात तितक्यात सायली येते आणि म्हणते, काय हो इतक्या घाईने कुठे निघालात? तर आता अर्जुन ततपपक करायला लागतो
आणि लगेच चैतन्याकडे बघतो. तर त्यावर आता चैतन्य म्हणतो, अगं मीटिंग. अगं वहिनी, खूप भयंकर महत्वाची मीटिंग आहे, तिथेच चाललोय. तर त्यावर आता सायली म्हणते, बरं पण तुम्ही जेवला नाही तर निदान मोदक तरी खाऊन जा. तर आता चैतन्य म्हणतो, मोदक, हो हो मोदक खाऊ ना. तर आता अर्जुन डोळे दाखवतो चैतन्याला की चैतन्य काय तुझं चाललंय, आपल्याला जायचं आहे ना. त्यावर आता चैतन्य म्हणतो, नाही नाही खाल्ले असते मोदक, पण मीटिंग खूपच भयंकर महत्वाची आहे तर जावंच लागेल वहिनी. तर आता सायली अर्जुनला म्हणते, 1 मिनिट थांबा, आतमध्ये बोलता नाही आलं पण तुम्ही आईंशी जे वागलात ना ते मला अजिबात नाही आवडलं. आणि त्यांना असं अंधारात ठेवून माझ्याशी नीट वागायला लावणं हे काही मला नाही आवडलं. तर अर्जुन म्हणतो, हो पण त्याचे रिझल्ट किती छान आलेत हे बघितलेस ना तू. तर सायली म्हणते, पण याचे परिणाम उलटे झाले असते तर. आता तिथे कल्पना सुद्धा येते बाहेर आणि कल्पना हे सगळं ऐकत असते. त्यानंतर आता सायली म्हणते, त्यांना जर परत असं वाटलं असतं की त्यांची फसवणूक होतीये, त्यांच्याशी खोटं बोललं जाते आणि मग ते आयुष्यभर माझ्याशी नसत्या बोलले तर अर्जुन म्हणतो, अगं तुझी आमच्या प्लॅनमध्ये काहीच इन्व्हॉल्वमेंट नव्हती. ती चिडली असती तर माझ्यावर चिडली असती किंवा अस्मिताईवर चिडली असती. तर आता सायली म्हणते, तुम्हाला कळत कसं नाही आहे हो, आधीच त्या दुखावल्या गेल्यात आणि कोणावरही विश्वास ठेवायला त्या घाबरतात. त्यात त्यांच्या मुलानेच त्यांच्या बाबतीत असं केलं असतं तर ते चाललं असतं का. तितक्यात आता कल्पना जोरात हाक मारते आणि सायलीला म्हणते, अगं सायली कधी कधी चालतं हे. आणि आता कल्पना स्वतःच येते सायलीला समजून सांगण्यासाठी. आणि आता कल्पना म्हणते, ही फसवणूक होती खरी. अर्जुनकडे बघत पहिले कल्पना म्हणते आणि मग सायलीकडे बघत म्हणते की पण गोड फसवणूक होती. अगं मला कोणी त्रास द्यायला नव्हती केली ती, माझे डोळे कोणीतरी उघडायला हवे होते. अगं माझ्या मनामध्ये जे होतं ना ते मला बोलून दाखवताच येत नव्हतं. आता बघ ना, मधुभाऊंना जेव्हा ॲडमिट केलं तेव्हा माझ्या मनामध्ये ही घालमेल चालूच होती पण मी गप्प राहिली. आणि आता जर का अर्जुनने नाटक केलं नसतं ना तरी पण मी गप्पच राहिली असते. आणि त्यानंतर आता कल्पना म्हणते अर्जुनला, थँक्स अर्जुन. आणि अर्जुन म्हणतो, यू आर मोस्ट वेलकम मम्मा. त्यानंतर आता कल्पना म्हणते सायलीला, सायली मी चिडले नाही हां, पण आता जर तू माझ्या मुलाला आणखी ओरडलीस ना तर मात्र मी नक्की चिडेल. तर त्यावर आता सायली, अर्जुन, कल्पना आणि चैतन्य सगळेजण हसू लागतात. आणि आता चैतन्य म्हणतो, चला ऑल इज वेल दॅट एंड्स वेल. अर्जुन म्हणतो त्यावर आता करेक्ट. बरं चैतन्य, आपण निघूया का आता, खूप महत्त्वाची मीटिंग आहे, ऑन टाईम पोचायला हवं. त्यावर आता सायली म्हणते, बरं जा तुम्ही आणि लवकर या हां. त्यानंतर अर्जुन, चैतन्य हो हो म्हणत तिथून निघून जातात. आणि आता कल्पना म्हणते सायलीला, बरं येतेस ना, सगळेजण मोदक खायला तुझी वाट बघतायत. त्यावर आता सायली सुद्धा म्हणते, हो हो पण आई मी यांच्या वतीने तुमची माफी मागते. नाही म्हणजे तुम्ही त्यांना समजून घेतलं असेलच तरी त्यांनी तुम्हाला असं अंधारात ठेवायला नको होतं. त्यावर आता कल्पना म्हणते, अगं हरकत नाही गं. अगं सायली मी खरंच खूप खुश आहे. अगं सायली आता माझा त्रास संपलाय. हे दोघी आता हसतात आणि आजचा सीन इथेच संपतो. आणि आजचा भाग इथे संपल्यावर उद्याच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे की अर्जुन, चैतन्य आणि सोम आश्रमात असतात. त्यांनी सायलीचं लहानपणीचं गाठोडं शोधत असतात जेणेकरून त्यांना तिच्या लहानपणीचं काहीतरी फोटोज वगैरे काहीतरी मिळतील. आणि सायली आता कंटिन्यू अर्जुनला फोन करत असते कुठे आहे म्हणून तो. त्यानंतर आता या सगळेजण जे गाठोडं शोधतात सगळ्यांचं गाठोडं तिथं असतं पण प्रिया आणि सायलीचं गाठोडंच नसतं तिथे. तर आता अर्जुनला त्यावर डाऊट येतो. ते सगळं आता आपल्याला उद्याच्या भागात पाहायला मिळणार आहे. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बघूया आता अर्जुन काय पुढे ॲक्शन घेणार आहे ते. हे कळण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. एन्जॉय आणि धन्यवाद.